सध्या विवाहबाह्य संबंधांतून गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतंय। कर्नाटकातील मैसूर जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना याचं ताजं उदाहरण ठरली आहे। गेरासनहल्ली गावातील 20 वर्षीय रक्षिता हिचं लग्न केरळमधील सुभाष नावाच्या युवकासोबत झालं होतं। तिचा 2 वर्षांचा मुलगाही आहे। मात्र रक्षिताचं लग्नानंतरही तिचा दूरचा नातेवाईक असलेल्या सिद्धाराजू सोबत प्रेम संबंध सुरू होते। हे नातं लग्नापूर्वीचं असून लग्नानंतरही ते दोघं एकमेकांना भेटत राहिले। शुक्रवारी रक्षिता माहेरी आली होती। तिने आपल्या कुटुंबियांना सांगितलं की केरळमध्ये राहणाऱ्या तिच्या सासूची तब्येत अचानक बिघडली आहे आणि तिला तिकडे जावं लागेल। प्रत्यक्षात मात्र ती आपल्या प्रियकर सिद्धाराजू सोबत भेटण्यासाठी बाहेर पडली। रक्षिताने आपल्या 2 वर्षांच्या मुलाला घरीच ठेवून प्रियकरासोबत हुनसूरहून KR नगर तालुक्यातील कप्पाडी येथील मंदिरात दर्शनासाठी गेली। त्यानंतर दोघे सालिग्राम भेरिया गावातील एका बार रेस्टॉरंटमधील लॉजमध्ये पोहोचले। याच लॉजमध्ये सिद्धाराजूने रक्षिता हिचा खून केला। तपासात समोर आलंय की सिद्धाराजूने याआधीच तिची हत्या करण्याचं नियोजन केलं होतं। रूममध्ये गेल्यानंतर झालेल्या वादातून त्याने निर्दयीपणे रक्षिताच्या तोंडात जिलेटिनची कांडी ठेवून स्फोट घडवून आणला। या भीषण स्फोटामुळे तिचा चेहरा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला। कांड लपवण्यासाठी सिद्धाराजूने बनाव रचण्याचा प्रयत्न केला। त्याने लॉजच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं की रक्षिताचा मृत्यू मोबाईलच्या बॅटरी स्फोटामुळे झालाय। मात्र रक्षिताची अवस्था पाहून कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं। तपासात सत्य उघड झालं आणि सिद्धाराजूचा कट समोर आलाय।